संतांचं वर्णन करत असताना त्यांची महती सांगताना मोरोपंत काय म्हणतात? मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तू कया म्हणून ये वाणी, नेले जळवई कुंठी, नेले जळवई कुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तम, काय म्हणतात मोरोपंत? संतांचे मुकुटमणी म्हणून जे भूषवले गेले ते आमचे तुकोबाराय आहे. अहो, पूर्वी सावकारी होती ती सुद्धा यथायोग्यपणे आनंदाने केली ते तुकोबाराय. पण जेव्हा दुष्काळ पडला, उपासमार आली, अन्नान्न दशेनं घरची लक्ष्मी गेली, पोरग गेलं पोटचं, पण डगमगले नाही ते तुकोबाराय. अशा अवस्थेमध्ये आपले देहूवासी, आपली माणसं, आपली नगरवासी तडफडताय, अन्नान्न दशा होतीये, म्हणून घरचं आपलं धान्याचं भांडार रिकामं केलंय, सर्वांसाठी खुलं केलंय ते तुकोबाराय. हे राज्य व्हावं हे श्रींची इच्छा म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना यथायोग्य मार्गदर्शन करणारे ते तुकोबाराय आहेत. किती किती म्हणून महती गावी तुकोबारायांची. अहो, आपण आता म्हणतो आहे मंदिर आपलं कुठल्या पेठेमध्ये आहे? रविवार. अशा अनेक पेठा आहेत ना आपल्या पुण्यामध्ये. पण श्रोते हो काय सांगू, अहो सकल संतांनी खूप सुंदर पेठा वैकुंठ भुवनामध्ये केल्या बरं. अहो, तुकोबारायांनी इतकी सुंदर हरिनाम पेठ उघडली, आणि त्या हरिनाम पेठेमध्ये जाऊन बघाल तर इतकं सुंदर सुंदर भक्तीचं भांडवल तिथे, आणि इतकं सुंदर वाण सामान विक्रीला ठेवलंय. या रे प्रेमानं म्हणतात तुकोबाराय, घ्या रे बाळांनो घ्या, आम्ही द्यायलाच बसलोय. काय हो त्यांच्या या दुकानामध्ये? भक्तीचेच गहू आणि भक्तीचेच तांदूळ. पहा काय, भक्तीचेच गहू आणि भक्तीचेच तांदूळ, आणि नामाचाच गूळ आणि नामाची साखर. पंढरीनाथ महाराज असं सुंदर वाण सामान, आणि म्हणून यांना वाण